नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील 90 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1790 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यामध्ये आला आहे. शेतकरी मित्रांनो, कालच खूप साऱ्या पत्रकारांनी विचारले, मंत्री साहेब नेमकी आमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता केव्हा जमा होणार, असा प्रश्न सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. शेतकरी बांधवांनो, यावरती देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे केले की जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सोडण्यासाठी 1874 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो करण्यात आली. पैसे काही मोजक्या ठराविक बँकांनाच पैसे पाठवण्याचे ठरवण्यामध्ये आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो देण्यामध्ये आलेली आहे. कोणत्या 12 बँकांना या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे ते सुद्धा आपण शेतकरी बांधवांनो पुढे बघणार आहोत. शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघूया की कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये. चला जिल्ह्यांची यादी पाहूया. त्या जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर अकोला. अहमदनगर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली असून अहमदनगर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड बुलढाणा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, बीड बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर लातूर नंदुरबार या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पालघर परभणी रत्नागिरी या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रायगड सातारा सोलापूर सांगली सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.